chapter number 3, that is inheritance and variations. In this inheritance and variation, in the last lecture we have seen the linked character. Now today we are going to see the X-linked inheritance. आपण मागच्या लेक्चरला काय बघितलं होतं की ऑटोझोमल इनहेरिटन्स बघितलं होतं, विच इज ऑन द ऑटोझोम दॅट इज 22 पेयर्स. आणि मी सांगितलं होतं पुढच्या लेक्चरला आपण जे 6 क्रोमोझोम्स आहेत, 6 क्रोमोझोम्स कुठले कुठले आहेत, XX आणि XY. XX ला आपण म्हणतो फिमेल आणि XY ला मेल. On this, if there this chromosome, it is having any character is present extra, it is called as a sex-linked inheritance. आपण ह्याच्यातले काही डेफिनेशन्स मागच्या लेक्चरला ऑलरेडी बघितलेले आहेत. परत एक वेळा आपण बघूया. आता आपण XX क्रोमोझोम बघितला होता, तर त्याच्यात जो पेयर आहे आणि Y मधला हे जे आर्म्स आहेत आणि ह्याला आपण काय म्हटलं होतं, ह्या दोन्ही आर्म्सला नॉन होमोलोगस रिजन. X मधला आणि Y मधला हा जो आर्म आहे ह्याला आपण म्हटलं होतं नॉन होमोलोगस रिजन. ऑन दिस नॉन होमोलोगस रिजन वॉट एव्हर द जीन्स आर प्रेझेंट, ह्याच्यात जो जीन आहे, this gene which is present on the non-homologous chromosome on the sex, but it is not involving in the sex determination. हे sex determination साठी involved होत नाही. That time it is called as a sex-linked gene. ह्याला आपण काय म्हटलं तर sex-linked gene. हा जो ह्याच्यातला जीन आहे non-homologous chromosome मध्ये on the sex, हा involved होत नाही. त्यावेळेला आपण त्याला नाव दिलं होतं सेक्स लिंक जीन. आणि ह्याच्यात जो कॅरेक्टर ऑब्झर्व होतो, स्किन कलर असेल किंवा अजून वेगळं काही असेल, हेअर असतील, त्यावेळेला दॅट कॅरेक्टर विच इज ऑब्झर्वड ऑन दिस सेक्स, इट इज कॉल्ड एज अ सेक्स लिंक्ड कॅरेक्टर. त्याला आपण काय म्हणतो सेक्स लिंक्ड कॅरेक्टर. आणि दुसरा, इट इज ट्रान्सफरिंग फ्रॉम वन जनरेशन टू अनदर जनरेशन, दॅट टाइम दिस इज कॉल्ड एज सेक्स लिंक्ड इनहेरिटन्स. आता मी 3 डेफिनेशन्स तुम्हाला या क्रोमोझोमवरती सांगितलेले आहेत. तर व्हॉट डू यू मीन बाय द सेक्स लिंक जीन्स, ते आपण इथं बघूया. जीन्स लोकेटेड ऑन नॉन होमोलोगस रिजन, नॉन होमोलोगस रिजन ऑन द सेक्स क्रोमोझोम, ऑन द सेक्स क्रोमोझोम. बघा, जीन्स लोकेटेड ऑन नॉन होमोलोगस रिजन ऑफ सेक्स chromosome but not involved in sex determination. Sex determination मध्ये ज्याला ते involved होत नाही, it is called as sex linked gene. त्याला ह्याला आपण काय म्हणणार, sex linked gene. दुसरी डेफिनेशन, वॉट एव्हर द बॉडी कॅरेक्टर. आता बॉडी कॅरेक्टर आहे, आय आहे, डोळे आहेत, परत स्किन कलर आहे, हेअर्स आहेत, पूर्ण कॅरेक्टर विच इज कंट्रोल. हे कॅरेक्टर काय करतात, कंट्रोल करतात बाय द सेक्स लिंक्ड जीन, इज इज कॉल्ड एज सेक्स लिंक्ड कॅरेक्टर. द बॉडी कॅरेक्टर विच इज कंट्रोल्ड बाय दिस जीन, ह्या जीननी त्याला तो कॅरेक्टर कंट्रोल केला जातो, त्याला आपण काय म्हणतो सेक्स लिंक्ड कॅरेक्टर. अँड दिस कम्प्लीट फिनॉमिना ऑफ इनहेरिटन्स, म्हणजे तो फिनॉमिना म्हणजे वॉट एव्हर द कॅरेक्टर इज प्रेझेंट, स्किन कलर असेल किंवा हेमोफिलिया, एखादी डिझीज असेल, दिस कॅरेक्टर इज पासिंग फ्रॉम वन जनरेशन टू नेक्स्ट जनरेशन, दॅट टाइम इट इज कॉल्ड एज सेक्स लिंक्ड इनहेरिटन्स. द फिनॉमिना ऑफ इनहेरिटन्स, इनहेरिटन्स मीन्स द ट्रान्सफॉर्मेशन ऑफ द कॅरेक्टर फ्रॉम वन जनरेशन टू नेक्स्ट जनरेशन, मीन्स दिस complete phenomena is going to be transferred to the next generation with the help of sex linked genes. Sex linked genes is called as sex linked inheritance. Now this sex linked inheritance is of 2 types. हे किती प्रकारचे, 2 प्रकारचे, X linked and Y linked.
X linked and Y linked. तर what do you mean by this X linked? आता X linked म्हणजे नेमकं काय आहे? X मध्ये काय असणार आहे बघा. सेक्स काय डबल X आहे आणि Y मध्ये म्हणजे मेल मध्ये X आणि Y म्हणजे X एक कॅरेक्टर आहे आणि Y एक कॅरेक्टर. Means it is an heterozygous and it is homozygous in condition. मग आता ह्याच्यात काय होणार आहे ते बघूया. द जीन्स म्हणजे एकसारखे क्रोमोझोम्स असणार आहेत. ह्याच्यात आपण XX घेतलं हा तुमचा दोन आर्म्स आहेत इक्वल आहेत X क्रोमोझोम्स. आता ह्याच्यावरती जे जीन्स आहेत त्या X क्रोमोझोम वरती this genes located on non-homologous chromosome region. ह्याला आपण non-homologous region म्हटलेला आहे. The gene present on non-homologous region is called as X-linked. Genes located, बघा definition, genes located on non-homologous region of X chromosome. हा कुठला क्रोमोझोम आहे? X क्रोमोझोम आहे. Only is called as X-linked. X-linked म्हणजे काय? The genes located on non-homologous region of X chromosome only. X वरच दिसणार आहेत त्यावेळेला आपण त्याला म्हणणार आहोत X-linked. आता X-linked gene हा X-linked gene आहे. It has no corresponding alleles in Y chromosome. Y क्रोमोझोम मध्ये त्याचा सेम जेनेटिकल मटेरियल Y क्रोमोझोम मध्ये कधीही नसतं. म्हणून इथे लिहिलेलं आहे X linked gene have no corresponding alleles. म्हणजे इथे जे DNA आहे तो इथं असेल Y मध्ये असं नाही, तो थोडा वेगळा असेल. म्हणून इथं नो corresponding alleles are present in Y क्रोमोझोम. Y क्रोमोझोम मध्ये ते दिसत नाही. आता त्यातले एक्झाम्पल काय बघा. हेमोफिलिया, कलर ब्लाइंडनेस, नाईट ब्लाइंडनेस, मायोपिया एक्सेट्रा. हे आपण सेक्स लिंक्ड डिझीज ज्याला बघितलेलं होतं X लिंक्ड आणि Y लिंक्डच्या वेळेला, तर हे कॅरेक्टर हेमोफिलिया कशात सांगितलं होतं तर क्वीन विक्टोरियामध्ये हा डिझीज होता. हा रेअर आहे. कलर ब्लाइंडनेस, we cannot differentiate between the green and blue color. नाईट ब्लाइंडनेस, रात्रीचं दिसत आहे, रात अंधळेपणा असतो. मायोपिया हा एक डिझीज आहे. मग हे जे सगळे आहेत हे कुठले कॅरेक्टर आहेत तर X लिंक्ड कॅरेक्टर. ऑटोझोमलचे दोन प्रकार होते, कंप्लीट आणि इनकम्प्लीट. त्याच्यात हे आपण कॅरेक्टर बघितलेले आहेत. आता तो कॅरेक्टर ऑटोझोमल कसा आहे तो तो X लिंक्ड इनहेरिटन्स कॅरेक्टर आहे. म्हणून त्याला आपण म्हणतो X linked ऑटोझोमल कॅरेक्टर सुद्धा आपण ह्याला म्हणू शकतो. हे झालं X linked कॅरेक्टर. आता त्याच पद्धतीने आपण काय बघायचं आहे Y linked. आता Y linked मध्ये नेमकं काय आहे ते बघूया. तर Y linked मध्ये फर्स्ट कॅरेक्टर काय येणार? जीन्स लोकेटेड on non-homologous region of Y chromosome. On Y chromosome only is called Y-linked inheritance. आता जीन्स इथं कुठं होतं X क्रोमोझोमवर, इथं कुठं असणार आहे Y क्रोमोझोम्स ओनली. दिस इज द फर्स्ट डिफरन्शिएशन बिटवीन द X लिंक्ड अँड Y लिंक्ड. आता Y लिंक्डला मी इथं काय लिहिलेलं आहे बघा, हॉलँड्रिक पण म्हटलेलं आहे, कारण हा कॅरेक्टर कधीही फिमेलमध्ये दिसत नाही, हा फक्त मेलमध्ये दिसतो. नेक्स्ट कॅरेक्टर, इफ यू ऑब्झर्व second character for the differentiation, they inherit along
with Y chromosome and expressed only in males. मी मगाशी सांगितलं की हा कॅरेक्टर फक्त एका पिढीतून दुसऱ्या पिढीमध्ये जातो ओनली ऑन द वाय क्रोमोझोम. फक्त हा मेलमध्येच दिसतो म्हणून एक्सप्रेस ओनली इन मेल म्हणून सांगते. हे फक्त कुठे एक्सप्रेस होणार आहे? मेलमध्ये. कधीही हा कॅरेक्टर हॉलँड्रिक जीन आपल्याला फिमेलमध्ये दिसत नाही. आता ह्याच्यातलं जे एक्झाम्पल आहे, तिसरं आपण कॅरेक्टर घेऊया. एक्झाम्पल हायपर ट्रायकोसिस. हे मागच्याला घेतलं होतं. हायपर ट्रायकोसिस म्हणजे अर्थ आहे तर ऑन द पिना, कानावरचा जो पिना आहे कानाचा भाग त्याच्यावरती काय असतात, असे केस येत असतात. हा जो कान आहे त्याच्यावरनं अशी केस भरपूर येतात. हा फक्त मेलमध्ये दिसतो. आणि ज्याला हायपर म्हणजे जास्त, ट्रायकोसिस म्हणजे हिअर ऑन द पिना. शॉर्टमध्ये तुम्ही इथं लिहू शकता हिअर ऑन पिना. हे कॅरेक्टर फक्त मेलमध्ये दिसतं, फिमेलमध्ये दिसत नाही. कारण हा कॅरेक्टर वाय लिंकवर असतो. तुमचा जो वाय क्रोमोझोम आहे त्या वाय वरती हा कॅरेक्टर असतो. म्हणून हा एका पिढीतून पुढच्या पिढीमध्ये, समजा घरात आजोबांना समजा कानावर केस असतील तर त्यांच्या मुलामध्ये किंवा नातवांमध्ये काय दिसणार आहे, कानावर केस दिसणार. म्हणजे एका ह्याच्यातून पुढच्या पिढीमध्ये हा कॅरेक्टर काय होतो, पास असतो. बिकॉज इट इज अ वाय लिंक्ड कॅरेक्टर. आणि त्याला नाव दिलेलं आहे हॉलँड्रिक जीन्स. ह्याला काय म्हणतो आपण, हॉलँड्रिक जीन्स. हिअर ऑन द पिना. दिस आर द सम कॅरेक्टर्स ऑफ द सेक्स लिंक इनहेरिटन्स. सेक्स लिंक इनहेरिटन्स हे काही कॅरेक्टर्स आहेत वाय लिंक आणि एक्स लिंक आणि वाय लिंक मधले. आता एक्स लिंक मध्ये अजून काय कॅरेक्टर्स असू शकतात ह्याच्या व्यतिरिक्त, हे डिफरन्शिएटमध्ये झालं, मी फरक लिहू शकतो. ह्याच्या व्यतिरिक्त काय असू शकतं तर तेही आपण बघूया. आता एक्स लिंक्ड मी वेगळाच घेतलाय, एक्स लिंक्ड. आता एक्स लिंक्ड हा कॅरेक्टर कशात आहे, फिमेलमध्ये आहे. इन द फिमेल 2 recessive sex linked genes are present. फिमेल मध्ये किती आहे, 2 आहे. We have the 2 sex chromosomes. 2 recessive sex linked genes are present and this express a sex linked trait. म्हणजे ह्याच्यात समजा एखादा डिझीज असेल तर तो हा कॅरेक्टर मधनं पुढच्या जनरेशन ऑफस्प्रिंग मध्ये काय होऊ शकतं, फ्रॉम पॅरेंट्स टू ऑफस्प्रिंग इट इज गोइंग टू बी पास. मग आपण इन फिमेल्स किती रिसेसिव्ह आहे, 2 आहे. इन मेल्स देअर आर ओनली सिंगल रिसेसिव्ह. कारण एकच एक्स क्रोमोझोम आहे, तर 2 एक्स आहेत. पण फिमेलमध्ये किती असतो, एक एक्स आणि दुसरा एक्स आणि वाय. म्हणजे इथं एक्स किती आहे, एकच आहे. सो इन मेल सिंगल रिसेसिव्ह जीन्स कॅन एक्सप्रेस इटसेल्फ. फक्त एकच जीन काय करू शकतो, एक्सप्रेस करू शकतो. कारण क्रॉस करताना एक इथला जीन आणि एक इकडचं जीन, त्याला ती मुलगी होते. किंवा इकडचे एक्स आणि इकडचा वाय आला तर तो मुलगा होतो. म्हणजे कम्प्लिटली इट इज डिपेंडेंट ऑन द मेल कॅरेक्टर. म्हणून फिमेल मध्ये समजा तो रिसेस असला तरी तो एक्सप्रेस होत नाही. मग पुढचं पॉईंट लिहिलं, 1 ऑफ द एक्स क्रोमोझोम इज कॅरियर. समजा ह्याच्यात समजा हेमोफिलिया असेल या कलर ब्लाइंडनेस असेल तर इथून हा कलर ब्लाइंडनेस 2 असल्यामुळे इथं समजा तो असला तरी तो काय होतो, एक्सप्रेस होत नाही. समजा आता हे 2 क्रॉस घेतले आपण इथं, एक्स 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 वाय कलर ब्लाइंडनेससाठी. तर इथला जो एक्स क्रोमोझोम आहे आणि इथं 2 आहेत एक्स आणि वाय. समजा हा एक्स रिसेसिव्ह असेल
तर काय होतं ऑन द एक्स क्रोमोझोम दिस विल बी द कॅरियर, एक कॅरियर असणार आहे अँड इट इज दिस रिसेसिव्ह जीन फॉर द डिफेक्ट आहे. हा एक्स आणि हा एक्स सी हा काय रिसेसिव्ह आहे, म्हणजे इथं क्रॉस होताना एक्सप्रेस होताना दॅट जीन इज नॉट गोइंग टू इफेक्ट, जे ऑफस्प्रिंग तयार होणार आहे त्याच्यात तो इफेक्ट होणार नाही. इट इज गोइंग टू बी सप्रेस. म्हणून इथं लिहिलेलं आहे वन ऑफ द एक्स क्रोमोझोम रिसेसिव्ह वन ऑफ द एक्स क्रोमोझोम कॅरियर्स, हा कॅरियर आहे. दिस कॅरियर इज इन द फॉर्म ऑफ रिसेसिव्ह जीन फॉर द डिफेक्ट, म्हणजे पुढचा एखादा तरी मुलगा डिफेक्ट असणार आहे पण त्याच्यात सुद्धा इट इज नॉट गोइंग टू इफेक्ट अँड इट इज गोइंग टू सेपरेस दॅट बाय डॉमिनंट कॅरेक्टर. तो काय होणार, त्याला डॉमिनंट होणार आहे अँड इट इज नॉट गोइंग टू बी एक्सप्रेस दॅट कॅरेक्टर बिकॉज इन द फिमेल काय तो डबल आहे. फिमेलमध्ये काय आहे तो डबल आहे आणि मेलमध्ये तो सिंगल आहे. मग डबल डोस असेल, जास्त डोस दिला तर इफेक्ट हा कमी असतो आणि कमी असेल डोस तर त्याचा इफेक्ट आपल्याला काय करतो, जास्त दिसतो. म्हणून इथे वन ऑफ द एक्स क्रोमोझोम कॅरियर्स अ रिसेसिव्ह जीन फॉर द डिफेक्ट इट इफेक्ट्स इट सप्रेस बाय द डॉमिनंट. म्हणजे काय होणार आहे, डबल डोस असल्यामुळे हा काय करणारा हा कॅरेक्टर कलर ब्लाइंडनेसचा किंवा नाईट ब्लाइंडनेसचा हा सप्रेस होणार आहे डॉमिनंट असून सुद्धा. आता फिमेलमध्ये काय होतं, एक रिसेसिव्ह जीन जो आहे, आता हा रिसेसिव्ह जीन आहे ह्याला आपण काय म्हणणार आहोत, कॅरियर अँड डू नॉट सफर फ्रॉम द डिझीज. आता समजा मुलगी असेल आणि त्याच्यात मग हा एक्स आणि हा एक्स सी असेल तर हा कॅरेक्टर काय होणार आहे, इट इज नॉट गोइंग टू बी सफर. बघा मी एक कॅरेक्टर इथे सांगते, एक्स सी कॅरियर फ्रॉम द फिमेल आणि एक्स फ्रॉम द मेल. आता हा कॅरेक्टर फिमेल मधला आहे तर इथं रिसेसिव्ह हा कॅरियर आहे म्हणजे हा डिझीज ह्याला होणार आहे. इट इज नॉट गोइंग टू सफर फ्रॉम दॅट डिझीज. तो इथे लिहिलं आहे की फिमेल वन रिसेसिव्ह जीन इज कॉल्ड एज कॅरियर अँड डू नॉट सफर फ्रॉम द डिझीज. तो ला डिझीज होणार नाही. व्हेरी रिअरली समजा हे दोन्ही कॅरियर असतील कमी प्रमाणात, व्हेरी रिअरली द रिसेसिव्ह जीन इट इज गोइंग टू बी गेट इफेक्टेड. कमी प्रमाणात हे इफेक्ट होतं, जास्त होत नाही. व्हेरी रिअर टू रिसेसिव्ह जीन्स, दोन रिसेसिव्ह जीन्स असल्या तरच त्या काय होतात, इट अपियर्स इन द फिमेल. दोन्हीही रिसेसिव्ह असेल तरच ते होणार आहे. रिसेसिव्ह जीन्स असतील तरच. व्हेरी रिअरली इट इज गोइंग टू बी ऑकर इन द रिसेसिव्ह जीन. हे दोन असतील तर, एक असेल तर होणार नाही फिमेलमध्ये, हे लक्षात घ्या. फिमेलमध्ये एक असेल तर होणार नाही. हे व्हेरी रिअर केस असतात की दोन्ही असतील, मेल पण असेल आणि फिमेल सुद्धा असेल. आता मेल्समध्ये काय होतं, देअर इज ओनली वन एक्स क्रोमोझोम. काय आहे, फक्त एकच एक्स क्रोमोझोम आहे म्हणून रिसेसिव्ह जीन इज प्रेझेंट. समजा ह्याच्यात हा रिसेसिव्ह असेल एक्स सी, इफ प्रेझेंट इट इज एक्सप्रेस. समजा मुलगा असेल, आता काय होणार आहे, हा फिमेल मधला कॅरेक्टर आहे मेल. मग मेल मध्ये इफ इट इज प्रेझेंट ऑन द एक्स क्रोमोझोम रिसेसिव्ह जीन इज प्रेझेंट. हा काय पॅरेंट मध्ये फिमेल मध्ये रिसेसिव्ह आहे. मग इथं काय होणार आहे, इट इज गोइंग टू एक्सप्रेस फिनोटिपिकली ॲज देअर इज अ नो डॉमिनंट जीन. हा रिसेसिव्ह डॉमिनंट जीन आहे का, नाही. हा कसा सांगितला मी मगासपासून, रिसेसिव्ह सांगितलंय, तर पण रिसेसिव्ह सांगितलेला आहे. समजा तो मेलशी क्रॉस झाला तर एक्सटर्नली फिनोटिपिकलचं कॅरेक्टर म्हणजे एक्सटर्नली इट इज गोइंग टू इफेक्ट बट जीन्स आर नॉट डॉमिनंट. नो डॉमिनंट जीन्स इज प्रेझेंट टू सप्रेस द इफेक्ट. इथं काय होत होतं, फिमेलमध्ये एक्स सी होता मेलचा पण,
तर हा कॅरियर असला तरी काय होत होतं, हे सेप्रेस होतं, इथे इफेक्ट दाखवत होता. पण मेलमध्ये काय होतं, हा रिसेसिव्ह असून सुद्धा हा डॉमिनंट नाही आहे. इथं डॉमिनंट आहे पण इथं डॉमिनंट दाखवत नाही. म्हणून इथं काय होतं, इट इज गोइंग टू एक्सप्रेस एक्सटर्नली. फिनोटिपिकली इट इज गोइंग टू एक्सप्रेस अँड इफेक्ट इज गोइंग टू बी ऑब्झर्व. इथं इफेक्ट दिसणार नाही पण इथं इफेक्ट तो दिसतो. दिस आर द सम कॅरेक्टर्स ऑफ द एक्स लिंक्ड इनहेरिटन्स. एक्स लिंकचे हे इनहेरिटन्स आहे. मग ह्याच्यातलं कन्क्लुजन आपण काय काढू शकतो, द सेक्स लिंक्ड ट्रेट्स अपीअर कशात जास्त दिसणार आहे, फ्रिक्वेंटली. आपल्याला जास्त प्रमाणात कशात दिसणार आहेत, मेलमध्ये का फिमेलमध्ये, तो हे सगळ्यात जास्त आपल्याला कशात दिसतात, मेल्समध्ये दॅन द फिमेल. सो इट इज अपिअरिंग मोर फ्रिक्वेंटली इन मेल्स दॅन फिमेल. हे सगळा अभ्यास केल्यानंतर आपल्याला जो काही रिझल्ट मिळतो, तर इथं मी रिझल्ट दिला आहे, सेक्स लिंक ट्रेट्स अपिअर मोर फ्रिक्वेंटली इन मेल्स दॅन इन फिमेल्स. फिमेल्समध्ये कमी का कमी आहे, बिकॉज 2 आहे आणि 2 असल्यामुळे डबल डोस असतो फिमेलमधला आणि त्यामुळे तो एक्सप्रेस होऊ शकत नाही, तो कारण तो कॅरियर आहे. पण इथं कसं आहे, सिंगल आहे आणि त्यामुळे इथं काय होतं, तो एक्सप्रेस होतो. टुडे वी हॅव सीन द सेक्स लिंक इनहेरिटन्स. नेक्स्ट लेक्चर वी आर गोइंग टू सी द नेक्स्ट टॉपिक दॅट इज कलर ब्लाइंडनेस. आता एक्स लिंकचा आपण पुढच्या वेळेला डिटेलमध्ये काय घेणार आहोत, कलर ब्लाइंडनेस घेणार आहोत. थँक्यू फॉर अटेंडिंग द lecture.